सांगोला तालुक्यातील हा चिंचोली तलाव शेतकऱ्यांसाठी वरदायीन ठरलेला हा तलाव आहे. तर हा तलाव कायमस्वरूपी पावसाच्या पाण्यावर भरला जातो. परत या सांगोला तालुक्यामध्ये 2 महिने पूर्ण होऊन सुद्धा पावसाळा सुरू होऊन 2 महिने झालं, पूर्ण 3रा महिना संपत आला तरी आता अशा तालुक्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे हा तलाव पूर्णपणे कोरडा आहे. तर या तलावाला पाणी मिळण्याची एक योजना आहे की निरा वजवा कालवा फाटा क्रमांक 5 मधून हे जर पाणी या तलावामध्ये सोडलं तर लवकरात लवकर हा तलाव भरून या तलावाखालील चिंचोली खालील तलावाखालील बंधारे, वड्यावरील बंधारे आणि त्याच्या खालील मांजरी या गावातील बंधारे, मान नदीवरील सावं, देवळे आणि मेथवडे या बंधारे भरले तर पूर्ण क्षमतेने भरले जातील. त्या शेतकऱ्याचा फायदा होईल, त्या गावाला फायदा होईल. आणि फाटा क्रमांक 5च्या पाणी शिवणे वड्यात आणि वाके वड्यात जरी सोडलं तर त्या गावातून खाली शेळके वडे असेल, दहिवडी असेल, दहिवडीतून कोणाचं दहिटीला पाणी जातं आहे आणि दहिटीतून पुन्हा त्या मांजरीच्या संगमावर वड्यावर जाते. त्यामुळे तिकुंडही त्याच्या 5-6 गावाला फायदा होईल. या गावाकडून 5-6 गावाला फायदा होईल. 15-20 गावाचा फायदा या ठिकाणी होणार आहे. तर त्वरित ह्या तलावात पाणी सोडण्यासाठी शासनाला कुठलाही 1 रुपया खर्च येत नाही. तर आता सध्या शासनाने याची दक्षता घ्यावी, याची प्रचंड प्रमाणात हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी माझी शासनाला विनंती आहे. आणि सांगोला तालुक्यामध्ये टेंबूचं पाणी आलं पाहिजे, म्हैसाळचं पाणी आलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. पण तालुक्यामध्ये अशी एक स्पर्धा चालू झाली आहे. कुणी उठायचं आणि 3-3 नेत्यांनी 4-4 नेत्यांनी पत्रच द्यायचे, पण पत्र दिले तरी या तालुक्यात पाण्याचा टिपका येत नाही. तर मग पत्रच देणार असाल तर तुम्ही पाणी कशाला मागताय? पाणीच मागू नका ना. पाणीच येणार नसेल तर तुम्ही कशासाठी जनतेची दिशाभूल करताय? तर हे दिशाभूल करणं थांबवावं. आणि या तालुक्याला दुष्काळाच्या तोंडावर आज आपल्याला प्रचंड दुष्काळाच्या तोंडावर सामोरं जावं लागणार आहे. तर त्यामुळे दुष्काळाच्या अगोदरच हे पाऊस पाणी आपल्याला पाणी आलं तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि तालुक्याच्या भविष्याला पाणी टंचाई उन्हाळ्यात सुद्धा चालणाऱ्या त्याला कुठेतरी ही बसणार आहे, आळा बसणार आहे. आणि भविष्यात शासनाला जो करोडो रुपये खर्च येणार आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि निरावजवा कालवा फाटा क्रमांक 5 मध्ये जे पाणी सोडणार आहे ते नदीला अतिरिक्त वाहून जाणारं पाणी आहे. ते पाणी आम्ही सांगोला तालुक्याला दिलं तर सगळा तालुका पाणीमय होणार आहे. टेंबू योजनेचं असेल, म्हैसाळचं असेल, हे पाणी अतिरिक्त पाणी कर्नाटकाला चाललं तेच आम्हाला पाणी द्यायचं आहे. पण ज्याची आणायचीच क्षमता नसेल किंवा यांची मानसिकता नसेल तर अशा नेत्यापासून तालुक्यातून बोध घ्यावा जनतेनं. हे मिलीभगतीचं राजकारण चालू असून जनतेची दिशाभूल करणं चालू आहे.